दिसतंय नाही नाही आहे, मी ते बरोबर करतो, कारण आता आमचं हे नेहमीच आहे. या नमस्ते शेतकरी मित्रांनो. नमस्ते. आपण आज सावता महाराज आंबाबाग, आरण तालुका, माढा, जिल्हा सोलापूर. आज 22 जानेवारी 2025 आहे आणि महाराष्ट्र शासनाचे कृषीभूषण पुरस्कार विजेते शेतकरी दादा बोडके साहेब, जे मोहोळला त्यांनी पपई या क्षेत्रात महाराष्ट्रात फार मोठं संशोधन काम केलेलं आहे, ते आज आपल्या बागेला व्हिजिट द्यायला आलेले आहेत. जवळजवळ आम्ही 2 तास आपल्या ह्या सगळ्या बागेतनं फिरून आलो आहे. नमस्ते दादा, आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना ह्या निमित्तानं आपण काय सांगाल की ह्या सावता महाराज आंबा बागेच्या दृष्टीनं किंवा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं या बागेचं वैशिष्ट्य सांगा आपण. आज आरणमध्ये सावता महाराज या बागेचं जे वैशिष्ट्य आहे ते गाडगे साहेबांनी बऱ्याच व्हरायटीत आणून डेव्हलप केले आहेत. जे जमीन आहे निव्वळ माळरान, पाणी, दुर्बीण असणारा परिसर हा, तरी त्यांनी नैसर्गिकरित्या झाडाची व्यवस्था आणि मांडणी करून फळाचं उत्पादन घेतलेलं आहे. हो, तरी तो मार्केटमध्ये फळाला 200 ते 250 रुपये किलोचा दर मिळाला होता. हो, त्यावेळेस जे शरद पवार साहेब, विजयसिंह मोहिते पाटील, राजेंद्र पवार, रोहित पवार, राजेंद्र पवार हो बागे या मंडळीनं बागेला भेटी दिलेल्या त्यांनी आम्ही फोटोमध्ये पाहिले. हो, हो, हो. आणि रिसोड फ्री असणारी बाग आहे. या होमिओपॅथी. बागेमध्ये जे औषध वापरलेत हो, आमचे मोहोळचे डोंगरे डॉक्टर हो, हो, यांनी त्याच्यामध्ये खूप काम केलं आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या बागेवर जाऊन त्यांनी प्रयोग केलेत. या बागेला पाणी कमी असताना त्यांच्याकडे ओलावा म्हणून एक औषध होतं, हो, ते इथं वापरण्यात आलेलं त्यांचं प्रात्यक्षिकामध्ये दाखवलं सरांनी. तर ती बऱ्याच शेतकऱ्यांना पाणी कमी पडतं, अडचणी असतात. आता फवारण्याचे म्हणलं तर शेतकऱ्यांना न परवडणारे औषधं झालेत. बागडी औषधं आल्यामुळे शेतकऱ्यांनी मेटाकुटीला आलेलं आहे. हो, तरी जे औषधं डोंगरे डॉक्टरांनी तयार केलेत, हो. हे औषधं शेतकऱ्यांनी आपापल्या कुठल्याही पिकावर असताना त्याचा वापर केला तर इथं त्याचा फायदा दिसून आलेला आहे. बरोबर. तरी त्याचा वापर शेतकरी बंधूंनी करावा. आणि मला इथे आज योग आला, योगाने मला पत्ता मिळाला आमच्या नातेवाईकाकडून. मी सरांच्या बागेमध्ये सकाळी 7ला हजर झालो. सरांनी आम्हाला 2 तास माहिती सांगितली, त्याबद्दल त्यांचे आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच आपण बारामती कृषी विज्ञान केंद्रातले डॉक्टर म्हणजे प्राध्यापक वाबळे सर यांचंही आम्हाला खूप सहकार्य झालेलं आहे. आज जी आपण ही बाग बघू शकताय, ही बाग जी आहे ही पूर्ण ज्याला म्हणू आपण होमिओपॅथीवर आलेली बाग आहे. कमी पाण्यामध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण ही बाग जोपासलेली आहे आणि याचमुळं यावर्षीचा देशाचा सर्वोच्च किताब ज्याला म्हणू आपण कृषीरत्न पुरस्काराने आपल्याला 11 डिसेंबर 2024ला दिल्लीमध्ये सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि आज दादा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी आमच्या बागेला भेट दिली, त्याबद्दल मी त्यांच्या सहकार्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद, आभार मानतो. धन्यवाद.